नागपुरातली दृश्य आपण पाहतोय। नागपूरमध्ये काँग्रेसचा मोर्चा निघालेला आहे। NSUI संघटनेने हा मोर्चा काढलेला आहे। पोलिसांनी हा मोर्चा अडवला आहे। काही वेळापूर्वी देखील या संदर्भातली अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवली होती। त्यानंतर हे आंदोलक अद्यापही तिथेच आहेत आणि पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे। हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे आणि नागपूरच्या सदर भागामध्ये ही दृश्य आहेत तिथली आणि तिथे हा मोर्चा अडवण्यात आलेला आहे। काही बेरोजगारांची प्रश्न आहेत आणि त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी इथे NSUI कडून हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि हा मोर्चा इथे पोलिसांनी अडवलेला आहे। बेरोजगाराचे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत या मागणीसाठी हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील। नरेंद्र, काय अपडेट आहेत? नरेंद्र, माझा आवाज येतोय? नरेंद्र, सध्या काय अपडेट आहेत मोर्चा संदर्भातले? मोर्चेवाले आक्रमक झालेले आहे। उद्या घेऊन राहिलेले ते सध्या आपण पाहतोय या ठिकाणी घोषणाबाजी करण्यात येते आहे आणि मोर्चा आक्रमक झाल्याचं दिसतंय। पोलिसांनी इथे बॅरिगेड्स लावलेले आहेत आणि त्यांना पुढे जाऊ दिलं जात नाही आहे। हा मोर्चा विधान भवनात धडकणार होता, मात्र पोलिसांनी वेळीच अडवलंय। आता पोलिसांकडून काही कार्यकर्त्यांची इथे धरपकड देखील केली जाते का हे पाहावं लागेल। मात्र आता मोर्चा इथे आक्रमक झाल्याचं दिसतंय। काही कार्यकर्ते हे बॅरिगेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतायत आणि पोलीस त्यांना अडवताना दिसतायत। आता काही वेळापूर्वीची ही दृश्य आहे। सदर भागामध्ये पोलिसांनी हा मोर्चा अडवलेला आहे, मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। काही कार्यकर्ते हे बॅरिगेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात, मात्र पोलिसांनी देखील आता बॅरिगेड्सच्या वरून या कार्यकर्त्यांना मागे ढकललं आहे आणि त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे जोरदार घोषणाबाजी देखील केली जाते कार्यकर्त्यांकडून। कशा प्रकारे कार्यकर्ते बॅरिगेड्स ओलांडून इथे पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात आणि पोलीस त्यांना रोखतायत। हा संघर्ष आता आपण दृश्यांमध्ये पाहू शकतो। हातात झेंडे आणि इथे घोषणाबाजी देखील कार्यकर्त्यांकडून केली जाते। या संदर्भातले अपडेट आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते देतील। काही तांत्रिक कारणामुळे आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे। त्यांच्याशी परत संपर्क करूयात। मात्र इथे पाहतोय हे आंदोलन आता इथे आंदोलन हे थोडं आक्रमक झालेलं आहे। कार्यकर्ते इथे बॅरिगेड्स ओलांडण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलीस त्यांना अडवत आहेत। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। बेरोजगारांच्या प्रश्नासंदर्भात हा मोर्चा इथे काढण्यात आलेला होता। NSUIच्या संघटनेने हा मोर्चा इथे काढला। काँग्रेसचे हे काही युवा कार्यकर्ते आहेत जे इथे या मोर्चात सहभागी झालेले आहेत आणि ते आता आक्रमक झाल्याचं दिसतंय। जोरदार घोषणाबाजी त्यांच्याकडून इथे केली जाते आहे, मात्र पोलिसांचा तगडा बंदोबस्त देखील इथे तैनात करण्यात आलेला आहे। कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार घडू नये आणि हे कार्यकर्ते विधान भवनावर धडकू नये याची पूर्ण खबरदारी पोलिसांकडून देखील घेतली जाते। हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे आणि नागपूरच्या सदर भागामध्ये हा काँग्रेसचा मोर्चा बेरोजगारांच्या प्रश्नासंदर्भात काँग्रेसच्या NSUIच्या कार्यकर्त्यांनी हा मोर्चा इथे काढलेला आहे आणि कार्यकर्ते इथे आक्रमक झालेले आहेत। थोड्याच वेळापूर्वी हा मोर्चा काढण्यात आलेला होता, त्यावेळेलाच पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर आता हे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं दिसतंय। बॅरिगेड्स ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी केला, मात्र पोलिसांनी वेळीच त्यांना रोखलं आणि आता काही कार्यकर्ते इथे जोरदार घोषणाबाजी करताना देखील दिसत आहेत। त्यामुळे इथे जर संघर्ष तीव्र झाला तर काही कार्यकर्त्यांची धरपकड देखील इथे केली जाऊ शकते। या संदर्भातले ताजे अपडेट जाणून घेऊयात। नरेंद्र मते आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। नरेंद्र, काय सध्याची स्थिती आहे तिथली? नरेंद्र, माझा आवाज येतोय आपल्याला? विधान भवन परिसरातला हा संपूर्ण तणाव आणि इथे NSUIचे कार्यकर्ते पोहोचलेले आहेत आणि त्यांना विधान भवन परिसरात जायचं आहे, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलेलं आहे। काही नोकरी संदर्भात बेरोजगारांचे प्रश्न आहेत ते सोडवावेत अशी मागणी त्यांची आहे आणि त्यासाठी हा मोर्चा इथे काढण्यात आलेला आहे। हिवाळी अधिवेशन नागपूर इथे सुरू आहे आणि नागपुरातली ही दृश्य, नागपुरात हा मोर्चा काँग्रेस आणि NSUI संघटनेने इथे काढलेला आहे।
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. उदय, काय या मोर्चा संदर्भातले अपडेट? खरं तर राज्यभरातल्या विद्यापीठांमध्ये जे आहे ते विद्यार्थ्यांची हेळसांड केली जात आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचं शुल्क असेल किंवा निकाल असेल, या सगळ्या गोष्टींना घेऊन जे आहे ते NSUI कडून नागपूरच्या विधान भवनावर जो आहे तो आज मोर्चा काढण्यात आला होता. नागपूरच्या इंदिरा चौकातून या मोर्चाला सुरुवात होऊन तो मोर्चा जो आहे तो विधान भवनाजवळच्या एंडिंग पॉइंटला समाप्त होणार होता. मात्र त्या आधीच पोलिसांना जे आहे ते बॅरिकेटिंग करून हा मोर्चा थांबविण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर NSUIचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. सुरुवातीला आंदोलनकर्त्यांकडून पोलिसांना विनंती केली जात होती की त्यांना विधान भवनापर्यंत जाऊ द्यावं, त्यांच्या शिष्टमंडळांना मंत्र्यांशी भेटू द्यावं. मात्र पोलिसांनी तो मोर्चा तिथं थांबवण्याची भूमिका घेतल्यानंतर NSUIचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर कार्यकर्त्यांनी बॅरिकेडवर चढून बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्न केला, विधान भवनाकडे येण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांचा तो प्रयत्न जो आहे तो हाणून पाडलेला आहे. थोडा वेळ त्या ठिकाणी जी आहे ती तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, कारण पोलीस आणि कार्यकर्ते आमोरासमोर अशी स्थिती निर्माण झाली होती. काही कार्यकर्ते आक्रमक असल्यानं त्यांनी बॅरिकेडवर चढून बॅरिकेडच्या पार जाण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आणि मोर्चाला जे आहे ते रोखून धरलेला. आताही मोर्चा त्या एंडिंग पॉइंटवर रोखून धरलेला आहे. जोपर्यंत मंत्री येऊन त्यांचं निवेदन स्वीकारणार नाही आणि ठोस आश्वासन देणार नाही तोपर्यंत आंदोलन म्हणजे मोर्चा मागे न घेण्याची भूमिका जी आहे ती NSUIच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता सरकारकडून या आंदोलनाला, या मोर्चाला कसा प्रतिसाद दिला जातो आणि आंदोलक आणखी हिंसक होतात का, आणखी तीव्र आंदोलन करतात का, हे आपल्याला बघावं लागणार. आपण आता थोड्या वेळापूर्वी उल्लेख केला की काही कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आपण दृश्यांमध्ये सुद्धा पाहिलं की ते बॅरिकेड तोडण्याचा प्रयत्न करत होते आणि हे आंदोलन इथे तीव्र झालेलं आहे. या संदर्भातले अपडेट वेळोवेळी देतच राहा. तुर्तास धन्यवाद उदय, आपण दिलेल्या माहितीसाठी.